देखील मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. अभिनंदन टीम पुरंदर. खऱ्या अर्थाने ठरतोय तो धुरंधर. पुरंदरी हे धुरंधर. चला किल्ले शिवनेरी, विनंती आहे किल्ले शिवनेरी आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या. किल्ले शिवनेरी, शिवनेरी संघाचे सर्व संघ मालक ह्या एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या प्लीज. सलामीची जोडी राजकुमार धिंगरा आणि त्यांच्यासोबतच आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेश सुर्वे. राजकुमार धिंगरा आणि महेश सुर्वे ही जोडी किल्ले रायगड संघाचा आजचा सकाळचा सामना किल्ले रायगड संघासाठी थोडासा निराशाजनक राहील असं म्हणलं तरी हरकत नाहीये. कम्प्लीट डॉमिनेशन त्या ठिकाणी आनंद बावकर आणि टीम किल्ले प्रतापगड संघाचं पाहायला मिळालं. यास पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. गोलंदाजी मार्कवरती वानखेडे साहेब येतात स्वतः. पहिला चेंडू बॅकफुटला येतात. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्क्वेअर ड्राईव्ह केला जातोय. स्क्वेअर कट केला या 4 धावांसाठी चौकार. स्वतः उमेश वानखेडे साहेब यावेळी आपण पाहतोय. पहिलाच चेंडू हाताळत असताना पहिलाच षटक, पॉवर प्लेचं षटक, महत्वपूर्ण षटक हाताळत असताना खूप चांगल्या प्रकारे यावेळी मात्र क्लीन बोल्ड. व्हॉट अ डिलिव्हरी. पहा पहिल्या चेंडूवरती शॉर्ट पिच डिलिव्हरी, त्यानंतर मात्र करेक्ट केलं स्वतःला आणि यॉर्कर इन स्विंगिंग यॉर्कर पाहायला मिळाला. फलंदाज राजकुमार धिंगरा बॅक टू द पवेलियन. अ बिग फिश इन टू द बास्केट. मोठा मासा इथे लावलाय गळाला. निश्चितच आपण पाहतोय वानखेडे साहेब, उमेश वानखेडे आजही तीच धुमक, तीच धग आणि तीच कुमक घेऊन मैदानाच्या आतमध्ये लेडिंग फ्रॉम द फ्रंट. अप्रतिम दर्जेदार चेंडू पाहायला मिळाला. राजकुमार धिंगरा की प्लेयर, की बॅटर अपोजिट टीमचा इथे मात्र पवेलियनच्या दिशेने. चला राजकुमार, विनंती आहे थोडी घाई करा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेतन मुरलीकर. चेतन मुरलीकर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील. रायगड संघासाठी असेल अथवा शिवनेरी संघ तिसरा सामना खेळत आहेत आपल्या या संपूर्ण स्पर्धेतील साखळी फेरीतील. त्यामुळे मस्ट विन सिच्युएशन दोघांकडे असणार आहे. दोन्ही संघ पाहायचे झाले तर एक सामना विजय, एक सामना पराजय अशा प्रकारच्या सिच्युएशन मध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे दोघांसाठी हा सामना जिंकत उपांत्य फेरी साठीची दावेदारी ही महत्वाची राहील. चला घाई करा, विनंती असणार आहे. न्यू बॅटर चेतन, माफ करा उमेश वानखेडे सर नाही आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत कुशल राठोड, माफ करा यावेळी कुशल राठोड आहेत गोलंदाजी मार्कवरती. सुरेख सुरुवात कुशल यांनी करून दिली. पॉवर प्लेचं षटक, महत्वपूर्ण षटक. राजकुमार धिंगऱ्यासारखी एक मोठी विकेट देखील प्राप्त झाली. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 5. चिप केलं हलक्या हाताने मिड ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येथील लॉंग ऑफ वरून फील्ड करतील चेंडूला. तद्वर एकेरी धाव पूर्ण. या एकेरी धावेच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी 6 या धावसंख्येवरती. मास्टर्स प्रीमियर लीग 20-26 पर्व 4 या स्पर्धेचं पाहतोय. पहिलं पर्व याच मैदानात आपल्याच दादर विभागात पुरंदर मैदानात पार पडलं गेलं. पहिलं ब्लॉकबस्टर सुपर डुपर हिट पर्व आणि तदनंतर मात्र आपण 4थ्या पर्वासाठी पुन्हा एकदा वर्तुळ पूर्ण करत असताना पुन्हा एकदा खोलवर डब्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. निश्चितच फुलर लेनचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक बराचसा वाईड होता. संधी दिली 2 धावांची आणि या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक आपण पाहणार आहोत. जाऊन पोहोचतोय तो यावी 8 या धावसंख्येवरती. 8 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुन्हा एकदा कुशल राईट मोद विकेट. खराब चेंडू यावी हाफ ट्रॅकर त्यावरती हल्ला. चांगला फटका येतोय. जाईल चेंडू सीमा पार. चौकार स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेतनच्या बॅटमधून येणारा मोठा फटका. पण षटकाची सुरुवात चौकाराने झाली. षटकाची शेवट देखील चौकाराने होत असताना 2 चौकारांसहित आपण पाहतोय या षटकात तब्बल 12 धावा कुठल्या गेल्यात त्या टीम किल्ले रायगड या संघाच्या माध्यमातून. भूषणजी देसाई या संघाचे सर्व आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून
या संघाला चांगलं मार्गदर्शन, स्वतः संघामध्ये समावेश देखील त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. भूषणजी देसाई ज्यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय किल्ले शिवनेरी अर्थातच सन्मान्य श्री उमेशजी वानखडे साहेब आणि विशाल बिराजदार या दोन सुभेदारांचा हा संघ, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ मैदानाच्या आतमध्ये उमेशजी वानखडे आपल्याला ऑन फील्ड देखील पाहायला मिळतात. विशाल बिराजदार यांनी खूप चांगल्या प्रकारे संघाची बांधणी केली आहे. शिवनेरी संघ आशिष वड्डे येतात गोलंदाजी मार्कवरती यावी. आशिष वड्डे पहिला चेंडू लोअर पुलचा चेंडू यावेळी मात्र ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. यस, पंचांचा इशारा या ठिकाणी व्हाईट बॉलचा येतोय, हलकासा लेग स्टिकच्या बाहेर, परंतु संधी होती. हलक्याने लेग लँस करण्याचा प्रयत्न, परंतु तेवढा चांगला कनेक्शन पाहायला मिळाला नाही. परंतु तत्पर यष्टांच्या मागे विकेट किपर पाहायला मिळतात. डॉट बॉल. चांगला फटका स्वीप येतोय उमेश वानखेडे सरांच्या उजव्या बाजूने. चेंडूला फाईन लेग स्क्वेअर लेग रिजनच्या दरम्यान खेळून काढला जातोय, बिरकावून दिला जातोय 4 धावांसाठी. एक क्रॅकिंग चौकार, अजून एक चौकार आपल्याला येताना पाहायला मिळतो. यावी महेश यांच्या बॅटमधून हा चौकार. 3 फलंदाज आपण पाहिले, 3 फलंदाजांची सुरुवात चौकाराने झाली. त्यांची खऱ्या अर्थाने पाहायचं झालं तर ऑफ द मार्क चौकाराने झालेत आणि अर्थातच या 4 धावांसहित धावफलक जाताना पाहायला मिळेल तो 17 या धावसंख्या होती. धावसंख्येची गती खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळते, ती अशीच राखावी लागेल. दुसरं षटक आपण पाहतोय पॉवर प्लेस यावेळी फील्डमध्ये हलकेचे बदल, लॉंग ऑन आणि त्यासोबतच डीप मिड विकेट. हे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर ऑन साइडला पाहायला मिळतात. ऑफ साइडला सर्वच्या सर्व क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सर्कलच्या आतमध्ये. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. प्रयत्न झाला उमेश वानखेडे सरांकडून, परंतु चेंडू जाईल सरळ सीमा पार स्क्वेअर लेगच्या दिशेने. अजून एक दिमागदार चौकार महेशच्या बॅटमधून. अजून एक स्लॉक स्वीप, यावेळी लॉफ्टेड स्लॉक स्वीप. या आधीचा फटका पाहायचा झाला तर बराचसा फाईन खेळला होता, थोडासा वाईट खेळला. अर्थात उमेश सरांच्या हा डाव्या बाजूने आला आणि अशा प्रकारे स्वीप खेळणं, स्लॉक स्वीप, ते देखील एवढ्या मोठ्या रिजन मध्ये कधी पाठीमागून स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक त्याच्या पाठीमागे, कधी त्याच्या पुढे खेळणं तितकं सोपं नाहीये. ही वाईड रेंज तुमची या फटक्यातून कळते. आपण सूर्यकुमार यादवला अशा प्रकारचे फटके खेळताना पाहतो, अगदी डीप मिड विकेट पासून ते जवळजवळ तो फाईन लेग पर्यंतचा पूर्ण रडार. इव्हन अनेक वेळा आपण पाहतो की काव कॉर्नर झोन मध्ये देखील स्लॉक स्वीप त्याने खेळलेत. या 2 चौकारांसहित आपण पाहतो धावसंख्या 21-21. स्टेप आउट झाले त्यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. उमेश वानखेडे सर पुन्हा एकदा त्या ठिकाणी. जणू काही उमेश वानखेडे सर आणि बॉल, चेंडू यांचं काही वेगळं नातं पाहायला मिळतं. प्रत्येक चेंडू त्यांच्याच आसपास जाताना पाहायला मिळतोय. फिटनेस टेस्ट होताना आपल्याला पाहायला मिळते उमेश वानखेडे सरांची. तर गोलंदाजी बागवरती आपण गोलंदाज बोलतोय पाहतोय तो आशिष वड्डे. दोन चौकार, 1 धाव, 9 धावा खर्च आतापर्यंत. यावेळी समोरच्या दिशेने अगदी योग्य फटक्याची निवड. वाईड होता लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक, गॅप मोठा होता, न्यायालय पाहिलं आणि त्या गॅप मध्ये हा चेंडू बिरकावून देत असताना सुरेख फटका 4 धावांसाठी. चेतन मुरलीकरच्या बॅटमध्ये देतो हा दुसरा चौकार आणि या चौकाराच्या माध्यमातून धावफलक जाताना पाहायला मिळते 26 या धावसंख्येवरती. 26. पार्टनरशिप, एकमेकांना दोन्ही बॅटर्स कॉम्प्लिमेंट करताना पाहायला मिळतात. दोन्ही एंडने अटॅक होतोय. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ऑन साइडला घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता, परंतु लाईन मध्ये पूर्णतः येऊ शकले नव्हते. बराचसा दूरवरून घेण्याचा प्रयत्न. यावेळी स्विंग अँड मिस, कनेक्शन कोणत्याही प्रकारचं नाहीये. डॉट बॉल येतोय आणि पहिल्या 2 सामन्यांमध्ये जे चित्र पाहायला मिळत होतं यावेळी बदललं जातंय. मयूर जे स्वतः संघनायक आहेत शिवनेरी संघाचे, पॉवर प्लेची षटकं हाताळताना पाहायला मिळाली, परंतु यावेळी थोडासा निर्णय बदलला. यावेळी पॉवर प्ले नंतर स्वतःला इंट्रोड्यूस करतात, विच इज बेटर आणि गुड डिसिजन. मयूर थोडेसे फिरकीपटू गोलंदाजांपैकी त्यांची शैली आहे, त्यामुळे फिरकीपटूंना जर सर्कलमध्ये अर्थात पॉवर प्लेचं षटक हाताळलं गेलं तर त्याच्यावरती हल्ला चढवणं कम्पॅरेटिव्हली पेस बॉलरपेक्षा सोपं राहतं.
त्यामुळे यावी जो मॅनेजमेंटचा डिसिजन आहे, निर्णय कुठेतरी आपण पाहतो यावी योग्य. चला घाई करा, माझी विनंती असेल. टीम शिवनेरी संघ 2 षटकांचा इथे होतोय समारोप. अर्थातच 2 षटकांच्या अंती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 16. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 16 धावा. एक गडी जरूर गमावलाय टीम किल्ले रायगड संघाने, परंतु 16 धावां माफ करा, या मागील षटकात 14 धावा खर्च केल्या गेल्या आहेत आशिष वड्डे यांच्या माध्यमातून. तब्बल 26 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 26-26. मयूर येताना पाहायला मिळतील. स्वतः आता संघाची धुरा सांभाळतील, जबाबदारी घेतील. पार्टनरशिप ब्रेक करण्याची आवश्यकता असणार आहे. खूप चांगली धावसंख्येची गती 13.00 ची पाहायला मिळते आणि अशीच गती जर कायम राखली तर नक्कीच 75 ते 80 बनण्याचं टार्गेट इथे जरूर सेट केलं जाऊ शकतं. परंतु पाहूया कशा प्रकारे अप्रोच राहतो यापुढे. कमीत कमी 60 ची धावसंख्या तर प्रत्येक संघाने आपलं पहिलं टार्गेट इथे करणं आवश्यक आहे. 60 पर्यंत पोहोचला तर निश्चितच सामना हा तुल्यबळ होऊ शकतो. फाईट त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे केली जाऊ शकते. 60 हा आकडा कालच्या दिवसभराचा शेवटचा सामना सोडला तर तो विनिंग टोटल आपण म्हणू शकतो, संबोधू शकतो. मागील सामना देखील पाहिला आपण, चेस होताना थोडंसं कठीण गेलं. पुन्हा एकदा चांगला स्लॉक स्वीप पुन्हा एकदा आपण पाहतो त्या ठिकाणी. फलंदाज महेश ऑन साइड बरेचसा महेश यांनी प्रेफर केलाय. बॉटम हँडेड प्लेअर आहेत. स्लॉक स्वीप असतील, शॉर्टम जॅब, पुल ऑन ड्राईव्ह यांसारखे फटके त्यांच्या ताफ्यामध्ये पाहायला मिळतात. तो दुसऱ्या बाजूला चेतन मुरलीकरला पाहतो, ज्यांनी समोरच्या दिशेने फटके खेळले, ऑफ साईडला फटके खेळण्याचे ट्राय केलेत. एक कॉम्बिनेशन खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतं. यावेळी पुन्हा एकदा डाऊन द विकेट खेळला गेलेला फटका, परंतु यावेळी जी चूक मागील षटकामध्ये पाहायला मिळाली ती पाहायला मिळत नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण होत आहेत. ऑन साइडचा लॉंग ऑनचा खेळाडू, लॉंग ऑफचा खेळाडू थोडेसे आता फाईन आहेत, समोरच्या दिशेने आहेत, वाईड नाही आहेत. जे मागील षटकामध्ये वाईड होतं त्याच्यामुळे चौकार प्राप्त झाला शेवटच्या चेंडूवरती. त्यामध्ये थोडासा बदल. या 2 धावांसहित धावफलक जातोय 29 या धावसंख्येवरती. बॅटची नरेज घेतली जाते. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. स्वतः यष्टीरक्षक जात आहेत, चेंडूची अडवणूक करतायत. पहा मित्रांनो, आपल्याकडे एक ना अनेक इंडिव्हिज्युअल प्राइजेस आहेत मित्रांनो. त्यासाठी प्रत्येक खेळाडूने देखील प्रयत्न करणं आवश्यक आहे. केवळ इंडिव्हिज्युअल नाही तर सांघिक पारितोषिक देखील आपल्याकडे बरीचशी पाहायला मिळतात. त्यामुळे नक्कीच त्या प्रत्येक गोष्टींचा विचार इथे केला जाणार आहे. तुम्ही लगावलेला प्रत्येक एफर्ट्स इथे काउंट होणार आहे. अप्रतिम दर्जेदार चेंडू पाहायला मिळतोय. यावी वेग वाढवला होता, कांद्याचा चांगला उपयोग केला. यष्टीची अपील देखील केली पंचांकडे, पंचांनी अपील फेटाळली आहे. परंतु वा मित्रांनो, रेग्युलरली नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात प्लेअर ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, यांच्यासोबत बेस्ट फिल्डर हे तर पारितोषिक आहेतच आपल्याकडे. परंतु बेस्ट कॅच, बेस्ट विकेट कीपर, बेस्ट इमर्जिंग प्लेअर आणि त्याचसोबत बेस्ट डिसिप्लिन टीम अशा प्रकारचे अनेक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. फर्स्ट नाही तर सेकंड अटेम्प्टमध्ये का होईना परंतु कॅच कंप्लीट. आशिष वड्डे त्या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला कॅच कंप्लीट करताना. महेश सुर्वे झालेत बाद. पहा महेश सुर्वे यांची ताकद होती ऑन साइडला मोठे फटके खेळणे, त्यांची ताकदीवरती त्यांनी मार केलाय, तिकडे वार केलाय, त्यांच्या ताकदीवरती गोलंदाजी केली आणि त्यांना प्रवृत्त केलं तुम्ही त्याच दिशेने खेळा. परंतु यावेळी चेंडू बराचसा काळ हवेत गेला, डिस्टन्स ट्रॅव्हल करू शकलेला नाहीये. राहुलने ही कॅच कंप्लीट केली. राहुल त्या ठिकाणी पाहायला मिळाले. राहुलच्या माध्यमातून ही कॅच होते कंप्लीट. यासाठी आमची विनंती आहे की जर 12th मॅन असेल, एक्स्ट्रा प्लेअर असेल तर आमच्या सोबत बसावा. प्रत्येक खेळाडूची नावं व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचतील. एबी नवीन बॅटर अमोल बुतकोडवार येत आहेत. पहिला चेंडू चांगला फटका पाहायला मिळतो. गॅप मध्ये चेंडूला घेऊन काढला जात आहे. चेंडू जाईल सरळ 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप्स. 4 धावांसाठी एमपीएल चौकार. षटकाची सांगता इथे मात्र खूप चांगल्या प्रकारे केली आणि अजून एक फलंदाज ज्याने सुरुवात आपल्या खेळीची चौकाराने केली आहे.
या इनिंग मध्ये एक चांगली USP पाहायला मिळाली. खाली ठेव इथं नाही. हा धन्यवाद मित्रांनो. धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांचा खेळ इथे झाला समाप्त. 34 धावा, 34 रन्स ऑफ द स्कोर कार्ड. आतापर्यंत आपण पाहतोय राजकुमार धिंगरे असतील, त्याच्यानंतर आपण पाहिलं महेश सुर्वे, चेतन मुरलीकर आणि आता पाहतोय आपण अमोल बुटकोंडवार. चारही फलंदाजांनी आपल्या इनिंगची सुरुवात चौकाराने केली आहे. एक चांगला USP, चांगल्या प्रकारचं दृश्य पाहायला मिळते किल्ले रायगड संघासाठी. 34 धावा, 3 षटकांच्या अंती. चला घाई करा, शिवनेरी संघ विनंती आहे, वानखेडे साहेब कंपनी थोडी घाई करा. सामना क्रमांक आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळतोय हा राहुल पाटील नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती. तिसरा सामना क्रमांक आपण पाहतोय, जर्सी क्रमांक 18 राहुल पाटील. दॅट्स गुड. एक चांगलं कार्य ज्याच्या आम्ही नक्कीच दाद देऊ. किल्ले शिवनेरी संघाची जी प्लेइंग लिस्ट आहे, त्या प्लेइंग लिस्ट मध्ये एक चांगली गोष्ट आम्हाला पाहायला मिळते, प्रत्येक खेळाडूच्या नावासमोर त्याचा जर्सी क्रमांक लिहिलेला पाहायला मिळतो. त्यामुळे निश्चितच खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत त्वरित पोहोचतं, कारण की जर्सी क्रमांक दूरवरून विजिबल असतो. त्यामुळे जर्सी क्रमांकावरून खेळाडूचं नाव हे आमच्यापर्यंत इझिली पोहोचू शकतं. ही खूप चांगली गोष्ट आहे. प्रत्येक संघाने थोडंफार याच्याकडे ध्यान द्यावं, लक्ष द्यावं. लिस्टमध्ये तुमच्या खेळाडूंच्या नावासमोर त्यांचा जर्सी क्रमांक देखील मेन्शन केला गेलाय, विच इज अ गुड साईन. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 3 षटकांच्या अंती धावसंख्या आपण पाहतोय 34 धावा, 3 गडी बाद, माफ करा 2 गडी बाद, टीम किल्ले रायगड. यावेळी मात्र प्लम यष्टांच्या समोर सरळ पाहायला मिळत आहेत. लेग बिफोर विकेट बाद. विकेटचं पतन, चेतन मुरलीकर होतील बाद. तिसरा गडी, कॉमेंटेटर्स कर्ज म्हणावं की काय, चुकून का होईना परंतु माझ्या मुखातून 3 गडी बाद असं निघालं होतं आणि प्रत्यक्षात उतरताना पाहायला मिळालंय. तिसरा गडी पहिल्या चेंडूवरती, चांगली सुरुवात राहुल पाटील. सुरुवात चांगला, इरादा चांगला. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय अप टू द मार्क, अगदी अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. 34 या धावसंख्येवरती लागतोय तो धक्का. धक्का क्रमांक 3 भूषण देसाई, नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाचे संघमालक भूषण देसाईचं आणि संघमालक आणि सहसंघमालक, संघमालक आणि सहसंघमालक आता मात्र या ठिकाणाहून रायगड संघाचं खऱ्या अर्थाने या स्पर्धेतील नशीब हे आता स्वतःच्या हाताने लिहिताना पाहायला मिळतील. स्क्रिप्ट आपण म्हणू, एखाद्या मूवीची स्क्रिप्ट ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते, तशी स्क्रिप्ट लिहिताना रायगड संघाची या स्पर्धेतील आपण पाहणार आहोत. परीक्षण करतोय तो, मातीचं परीक्षण करतोय, विकेटचं परीक्षण करतोय, नो इश्यू. नाही, मातीतला खेळाडू. खराब चेंडू, त्याचा पुरेपूर उपयोग. भूषण सरांनी देखील सुरुवात केली आहे चौकाराने. व्हॉट अ स्टार्ट. नो बॉलचा इशारा जरूर आलाय पंचांचा, बीमरचा. 5वा फलंदाज आणि 5व्या फलंदाजाने देखील इनिंगची सुरुवात केली चौकाराने. किल्ले रायगड संघ जणू काही क्या बात आहे. मित्रांनो, पारितोषिक येत आहे अमोल सरांसाठी, अमोल बुतकोडकर सर ज्यांच्यासाठी पारितोषिक असणार आहे. प्रत्येक चौकाराला 2000 रुपयांचं पारितोषिक रुपेश टोटेवार साहेबांच्याकडून घोषित. प्रत्येक चौकाराला 2000 रुपयांचं पारितोषिक. परंतु सध्या स्ट्रायकिंग एंडला भूषण सर पाहायला मिळतात आणि पुढील चेंडू असणार आहे तो फ्री हिट. उघडा डोळे, पहा नीट, फ्री हिट. आणि या फ्री हिटला मात्र कॅपिटलाइज करू शकलेले नाहीत आणि इथे संधी होती फ्री हिट वरती. मित्रांनो, धाव बाद होतो फलंदाज, ती विकेट दिली जाते, ती संधी होती परंतु यष्टीरक्षकाने ती गमावली आहे. चांगला कमबॅक राहुल पाटील यांच्याकडून. फ्री हिटला युटिलाइज करू दिले नाहीये. भूषण सर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती होतील तयार. पुन्हा एकदा फुलटॉस आणि या देखील फुलटॉसला कन्वर्ट केलाय चौकारामध्ये. 2 चौकार खणखणीत असे भूषण देसाई यांच्या बॅट मधून. 5 आणि भूषण देसाई यांच्या या 2 चौकारांसाठी प्रशांत म्हात्रे सरांकडून देखील पारितोषिक डिक्लेअर घोषित. प्रशांत सर 500 की 5000? 500 रुपये. पुन्हा एकदा ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू बराच ऑफ साईडला होता, खराब थ्रो तिकडे पाहायला मिळतो. ओव्हर थ्रोच्या स्वरूपातील या धाव फलकात होतील ऍड. अमोल सरांना काही स्ट्राईक मिळताना पाहायला मिळणार नाहीये सध्या तरी या षटकात. लेग बाईचा इशारा येतोय
परंतु या 2 धावा धावफलकात होतील ऍड. धावफलक जाईल तो या 2 धावांच्या माध्यमातून 45 या धावसंख्येवरती 45. पा विकेट एका एंडने जात आहेत. विकेट्स कन्झिक्युटिव्हली रेग्युलर इंटरव्हल वरती पडताना पाहायला मिळत आहेत, परंतु धावसंख्येच्या गतीवरती कोणताही परिणाम नाहीये. चांगलं क्रिकेट यावेळी. स्लॉक स्वीप खूप चांगल्या प्रकारे ऑर्थोडॉक्स स्लॉक स्वीप आपल्याला पाहायला मिळाला. बॅकअप तिकडे उमेश सरांचा. एकच धाव या चेंडूवरती राहुल पाटील यांचं षटक थोडंसं महागडं ठरताना पाहायला मिळतंय. विकेट जरूर आली आहे, पण महागडं ठरताना पाहायला मिळतंय. या एका धावेने धावफलक जाईल तो यावी 46 या धावसंख्येवरती 46. यावी मात्र अमोल सर स्ट्रायकिंग एंडला, ज्यांच्यावर पारितोषिक प्रत्येक चौकाराला 2000 रुपये रुपेश सरांकडे असताना, परंतु यावी ज्युसी फुल टॉस होता, तो ज्युसी फुल टॉस मिस केलाय आणि अमोल सर हसत हसत 2 स्ट्रायकिंग एंडला आपली धाव पूर्ण करतायत. बॅटची इनरेज जरूर पाहायला मिळाली, एक धाव जरूर आली आहे, परंतु प्रत्येक धावाला नाही तर केवळ चौकारांना पारितोषिक आहे. शेवटच्या चेंडूवरती एक धाव येते. षटक क्रमांक 4 इथे होईल पूर्ण. 4 षटकांच्या अंती धावफलकावरती नजर टाकायची झाली तर जाऊन पोहोचली ती धावा. 3 गडी बाद 47 47 धावा. पॉप 4 षटकांमध्ये 4 नवीन गोलंदाज वापरले गेले शिवनेरी संघाच्या माध्यमातून. एक वेगळी रणनीती घेऊन या मॅच मध्ये उतरले. या सामन्यामध्ये पहिलं षटक हाताळलं होतं कुशल यांनी, दुसरं षटक आशिष यांनी हाताळलं, तिसरं षटक मयूर यांनी हाताळलंय, तर चौथ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर राहुल पाटील यांना. परंतु धावसंख्येची गती ही मेंटेन पाहायला मिळते. 4 षटकांच्या आधी आपण पाहतो 47 धावा धावफलकावरती लगावले जातात. 12 ते 13च्या धावसंख्येच्या गतीने पुढे मार्गक्रमण करत असताना आपल्याला किल्ले रायगड हा संघ पाहायला मिळतोय. आणि मी मगाशीच उल्लेख केला होता, याच गतीने हा संघ जर पुढे गेला तर 75 ते 80चं टार्गेट अचीव्ह केलं जाऊ शकतं. नवीन गोलंदाज आशिष वड्डे पुन्हा एकदा आपल्या सेकंड स्पेलसाठी त्यांना आमंत्रित केले जात आहे. भूषण सर आणि त्याच्यासोबत अमोल बुतकोंडवार सर, दोन्ही संघमालक आणि सहसंघमालक सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती. जिसवणी साहेब मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत. चला गाई करा, विनंती आहे शिवनेरी संघ. मयूर सर थोडीशी गाई करा. अमोल सर यांच्यावर अमोल सर बॅटिंग मार्कवरती ज्यांच्यावरती नजरा असणार आहेत सगळ्यांच्या, रुपेश सरांच्या, विशेष करून प्रति चौकारामागे 2000 रुपयांचं पारितोषिक इथे घोषित केलं गेलंय. आणि आशिष वड्डे दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती आपला सेकंड स्पेल घेऊन सज्ज. राईट ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवरती लॉफ्ट केलाय चेंडूला, चेंडू हवेत, शॉर्ट फाईन लेगला. इथे मात्र फलंदाज होतील बाद. रुपेश तोटेवार यांचा इथे कोणत्याही प्रकारचं होत नाहीये नुकसान, परंतु नक्कीच जे बूस्ट दिलं होतं चा उपयोग झालेला नाहीये. अमोल सर होते होत आहेत बाद. प्रयत्न चांगला होता. ओमकार यांच्या माध्यमातून सुंदर झेल इथे टिपला गेला. वासागडेकर ओमकार वासागडेकर ओमकार आपल्यासाठी विशेष. या नावात जादू आहे तशी. सुनील राठोड येताना पाहायला मिळतील नवीन फलंदाज यावी. भूषण माफ करा सुशील राठोड भूषण सरांना साथ देण्यासाठी. पहा भूषण सर एका बाजूला सेट आहेत, 2 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. सुशीलला आवश्यकता असणार आहे त्यांना साथ देणं. स्लॉग ओव्हर्स आहेत, डेथ ओव्हर्स आहेत. या इनिंगचा या डावाचा उत्तरार्धार्थ आहे. ज्या प्रकारचा पूर्वार्ध राहिला आतापर्यंत किल्ले रायगड संघासाठी खूप चांगल्या प्रकारचा, त्याच प्रकारे या इनिंगला फिनिश करणं देखील महत्वाचं आहे. एकही मोठी पार्टनरशिप पाहायला मिळाली नाही. छोट्या छोट्या पार्टनरशिप झाल्यात, परंतु चांगल्या आणि चांगल्या रणगतीने चांगल्या धावगतीने आलेल्या आपण पाहिल्या. स्टेप आउट झालेत खूप चांगल्या प्रकारे. या फटक्याला एक्झिक्यूट केलाय. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातोय गॅप मध्ये, दान करत अप्रतिम चौकार. फलंदाज क्रमांक 6 फलंदाज क्रमांक 6 ज्याने आपल्या इनिंगची सुरुवात केली चौकाराने. केवळ अमोल बुतकडवार सर सोडले तर बाकी सर्व फलंदाजांनी चौकारांनी सुरुवात केली या इनिंग मध्ये. सुशील राठोड पुन्हा एकदा आपण पाहतो साईडला भिरकावण्याचा प्रयत्न, बराचसा दूरवर राहिलेला चेंडू, यॉर्करचा प्रयत्न, वाईड यॉर्कर अत्यंत उत्तम दर्जेदार. डॉट बॉल. आशिष वड्डे कमबॅक करताना. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 52 52.
अप्रतिम दर्जेदार फटका पाहायला मिळतोय डीप काउ कॉर्नर झोन मध्ये. कॅच इथे उमेश सर त्या ठिकाणी होते. जवळ जवळ कुशल आहेत, माफ करा, त्या ठिकाणी कुशल आहे. जवळ जवळ कॅच कंप्लीट केला होता, परंतु अंतिम क्षणी थोडासा चेंडू तळ हातावरती पडल्यानंतर बाउन्स झाला. मित्रांनो बा, जेव्हा कॅच घेतो ना, कॅच घेत असताना, झेल घेत असताना तो तुमच्या बोटांच्या दिशेने यावा. जेव्हा पाम वरती तुमच्या तळ हातावरती चेंडू पडतो तेव्हा तो बाउन्स होणारच आहे आणि तो कंट्रोल करणं कठीण. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. यावेळी कुशल त्या ठिकाणी सज्ज आहेत, परंतु चेंडू जातोय सरासीमा पार. चौकार. मी वारंवार उल्लेख करतोय, फेअरलेस क्रिकेटचं एक चांगलं उदाहरण, चांगल्या प्रकारचं क्रिकेट क्लिअर रायगड संघ पाहायला मिळतोय. आपल्याकडे जर डेप्थ असेल, बॅटिंग लाईनअप असेल, डेप्थ असेल त्यामध्ये, तर निश्चितच जो फिअरलेस अप्रोच आहे तो आपल्या संघाच्या उपयोगात पडतो, तो पाहायला मिळतोय. 5 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 5 षटकांच्या अंती धावसंख्या फलकावरती 57 धावा, 57. तर आशिष वड्डे 2 षटकं हाताळली आहेत, 24 धावा खर्च केलेत आणि 1 विकेट देखील प्राप्त केली. थोडेसे मागणे ठरलेत, 12च्या सरासरीने धावा त्यांनी जरूर दिलेत. या देखील षटकात 10 धावा खर्च करताना पाहायला मिळाले. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन सज्ज होतील यावी कुशल राठोड. पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत, ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं पॉवर प्लेचं, 12 धावा त्यांनी खर्च केला होता त्या षटकामध्ये. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आता मात्र सज्ज होत आहेत. भूषण सर असतील स्ट्रायकिंग एंडला. भूषण सर स्वतः वैयक्तिक आपण पाहतोय 10 या धावसंख्येवरती खेळताना 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. लास्ट ओव्हर पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील पाहायला मिळेल लेग बिफोर विकेट साठी, परंतु पंचाने ती फेटाळली. येस, लेग बाईचा इशारा येतोय. शफल झाले होते ऑफस्टिकच्या बाहेर, त्यामुळे साहजिक होता की इम्पॅक्ट जो आपल्याला पाहायला मिळाला तो ऑफस्टिकच्या बाहेरचा, त्यामुळे निश्चितच पुढे आवश्यकता नाहीये जाण्याची. त्या ठिकाणीच आपण पाहतोय पंचांनी न्याहाळला आणि ही दाद फेटाळलेली पाहायला मिळते. 1 धाव. सुरेख चेंडू, यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल. कुशल थोडासा शेवटचे 2 षटकं पाहिजे झाले तर धावसंख्येच्या गतीवरती थोडंसं रोख लगावली गेली. मागील षटकात 10 धावा आल्या, 13 ते 14च्या सरासरीने जो संघ पुढे जात होता. विकेट्सचा महत्वाचा फॅक्टर राहिला. तर नंतर आपण पाहतो शेवटचं षटक आता सुरू असताना पहिली 2 चेंडू चांगल्या रीतीने हाताळले गेलेत कुशल यांच्या माध्यमातून आतापर्यंत. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 58, 58. अप्रतिम दर्जेदार कनेक्शन, खूप चांगल्या प्रकारचा प्रॉपरली टाइम स्ट्रोक. चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सहा धावांसाठीचा एक दमदार फटका पाहायला मिळाला. बॅटर आपण पाहतोय यावी सुशील फिनिशिंग पंच देत असताना आपण पाहतोय या 6 धावांचे धावफलक जातो तो यावी 64 या धावसंख्येवरती, 64. आणि आज सगळ्या सामन्यांमध्ये आपण पाहतोय सुरेख 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 प्रयत्न झालाय, परंतु हलकासा लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू. स्वर चेंडूचा इशारा येतोय. 65 धावा प्रत्येक सामन्यामध्ये. आज पहिल्या डावात 60 धावसंख्या ही पार केली गेली आहे प्रत्येक संघाच्या माध्यमातून. अजून एक स्टॅट्स, आमचे गुणलेखक मित्र आज आपल्या सोबत मंदार चव्हाण. काल आणि आज दोन्ही दिवस आपण पाहतोय खराब चेंडू पाहायला मिळतोय. यावी पंचांकडे जरूर नजर असेल. नो बॉलचा इशारा येतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने मिड विकेटच्या दिशेने खेळला गेलेला फटका जरूर होता. एकच धाव मिळाली, क्षेत्ररक्षक डीप मध्ये होते, परंतु नो बॉलचा जरूर इशारा आलाय. 2 धावा अतिरिक्त स्वरूपात या चेंडूवरती जरूर पाहायला मिळतात. या 2 धावांच्या माध्यमातून धाव फलक जाईल तो यावी 67 या धावसंख्येवरती. आणि फ्री हिट फ्री लायसन्स असेल भूषण सरांना पुढील चेंडूवरती. फ्री हिटचा चेंडू मित्रांनो भूषण सरांसाठी. चिप केलं या चेंडूवरती. निश्चितच ऑन साइडला मिड विकेट झोन मध्ये 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केल्यात. अधिकचा प्रयत्न करण्याऐवजी
ग्राउंडेड स्ट्रोक खेळत असताना सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करतायत, धावा मिळवतायत की त्यांना माहिती आहे एक प्रिटी डिसेंट टार्गेट सेट केलं गेलंय. उर्वरित चेंडूचा देखील आपण उपयोग करू. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न इथे यष्टनच्या समोर प्लम बाजारले जात आहेत. लेग बिफोर विकेटची अपील उचलून धरली पंचांनी. फलंदाज भूषण देसाई इथे होतील बाद. विकेटचं पतन. तर 69 या धावसंख्येवरती हा धक्का लागताना आपण पाहतोय. 5वा गडी इथे गमावलाय टीम किल्ले रायगड संघाने. 69 या धावसंख्येवरती संघाचे संघमालक भूषण देसाई इथे झालेत बाद. चांगली इनिंग, चांगला खेळ आपल्याला भूषण सरांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रकाश ढोकरे येत आहेत. नवीन बॅटर प्रकाश ढोकरे. शेवटचा चेंडू शिल्लक या डावातील. तो शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी प्रकाश ढोकरे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय डाऊन द लेग साइडची लाईन. चेंडूचा इशारा येतोय. कुशल राठोड या शेवटच्या षटकात गोलंदाजी चांगली झाली. हलकीची लाईनवरचं नियंत्रण आपल्याला पाहायला मिळते. ते प्रॉपर ठेवता आलेलं नाहीये. दरम्यान 70 धावा, 70चा आकडा गाठला जातोय यावी रायगड संघाकडून. फुलटॉस आणि फुलटॉस वरती चांगलं कनेक्शन. चेंडू जाईल डोक्यावरून मिड विकेटच्या 4 धावांसाठी एक चांगला फिनिश. आणि प्रकाशच्या देखील इनिंगची सुरुवात चौकाराने. वा, रायगड संघातील आपण पाहतोय 7 खेळाडूंपैकी 5 खेळाडूंनी आपल्या इनिंगची सुरुवात ही चौकाराने केलेली पाहायला मिळाली. आणि याचाच परिणाम आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतोय. 6 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती 74 धावा. तर 75 धावसंख्येचं असणार आहे ते लक्ष टीम किल्ले शिवनेरी यांच्याकडे. नेक्स्ट मॅच विनंती आहे, चला टॉस साठी या. किल्ले अजिंक्य तारा विरुद्ध किल्ले पुरंदर. या रामटेके साहेब आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. अभय रामटेके साहेब आपल्या सोबत जोडले जातील. किल्ले अजिंक्य तारा विरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल तो किल्ले पुरंदर. सामना क्रमांक 10 एकंदरीत किल्ले पुरंदर विरुद्ध किल्ले अजिंक्य तारा. पाहूया. दोन्ही संघांकडे एक विजय एक पराजय आहे. मस्ट विन सिच्युएशन. विजयी झालात तर उपांत्य फेरी, पराभूत झालात तसा या स्पर्धेतील प्रवास होईल समाप्त. चला दोन्ही संघांना विनंती आहे. किल्ले अजिंक्य तारा संघनायक, किल्ले अजिंक्य तारा संघाचे संघनायक विनंती असेल विजय सर, विजय कराळे या त्वरित. दुसऱ्या बाजूला किल्ले पुरंदर संघाचे संघनायक सचिन सर आपल्याला देखील विनंती या आपण टॉस साठी. आणि आपल्यासोबत अभयजी रामटेके साहेब असतील ज्यांच्या शुभ हस्ते आपण करणार होता नाणेफेकीचा कौल. विजय कराळे साहेब, विजय कराळे किल्ले अजिंक्य तारा संघाचे संघनायक. विजय सर टॉस साठी या त्वरित. काटवटे साहेब आपल्याला विनंती आपला कॅप्टनला पाठवायचं आहे. विजय सर त्वरित द्या, घाई करा. अभय सर देखील आपल्यासोबत जोडले जातील. सचिन सर देखील आलेले आहेत. विजय कराळे सर आपल्याला देखील विनंती या लवकर. शेवटचा सामना आहे आणि एक इक्वेशन या स्पर्धेमध्ये MPL 4 मध्ये खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळते. सगळे संघ एकाच स्टेजवरती आहेत, एकाच लेवलवरती आहेत. इथे नेट रन रेटचा तेवढा मोठा फॅक्टर नसेल यावेळी, फक्त विजय हा एकमेव इथे फॅक्टर असणार आहे जो तुम्हाला उपांत्य फेरीत घेऊन जाणार आहे. आणि खूप चांगली गुड साईन आहे, चांगली साईन आहे या स्पर्धेचा. खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे स्टँडर्ड आहे ते वर घेऊन जाताना आणि प्रत्येक संघ किती तुल्यबळ आहे, प्रत्येक संघ हा एकाच लेवलचा आहे हे दाखवून देणारी स्पर्धा पाहायला मिळते. विजय सर विनंती तोरी करा. अभय सर आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडे आम्ही कॉईन सुपूर्द करतोय. आपला नाणेफेकीचा कौल ज्या कॉईनच्या माध्यमातून होतोय. विशेष कॉईन आपण पाहू शकतो. एका बाजूला MPL कोरला गेले, दुसऱ्या बाजूला 2026 हे साल. विजय सर, विजय कराळे कुठे? किल्ले अजिंक्य तारा मैदानात सामन्याला सुरुवात करायची विनंती असेल. विजय कराळे
लिस्ट अजिंक्यतारा संघ सज्ज आहेत. संघाचे संघनायक त्याचबरोबर आपण पाहतो सचिन सर देखील सोबत सज्ज आहेत. हा एमपीएलचा कॉल आणि यस एमपीएल आपल्याला पाहायला मिळत आहे. तर नाणेफेकीचा कौल इथे जिंकला जातोय. निश्चितच आपण पाहतोय यावी किल्ले पुरंदर संघाच्या माध्यमातून. सचिन सर प्रथमतः निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करायचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद अभय सर, मनपूर्व अभिनंदन. आभार आपले. क्षेत्ररक्षणाचा निर्णय निश्चितच एक मस्ट विन मॅच आहे. सरळ इक्वेशन क्लिअर आहे. दोन्ही संघांना विजय संघ उपांत्य फेरीत दाखल होणार आहे. क्षेत्ररक्षण याच कारणामुळे का की जिथे आपल्याला टार्गेट सेट केलेलं पाहायला मिळेल आणि चेस करणं थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह जाईल. हो, कारण अजिंक्यतारा संघाची काल बघितली तर बॅटिंग लाईनअप एवढे डीपमध्ये आणि चांगले आहेत. तर आम्हाला त्यांना कमीत कमी रनमध्ये रोखून आम्हाला स्वतःला टार्गेट समजल्यानंतर समजल्यानंतर आम्ही त्या टार्गेटनुसार परत रन चेस करू. धन्यवाद आणि ऑल द बेस्ट. विजय सर आपल्या सोबत आहेत. विजय सर जास्त वेळ घेणार नाही. मॅच आपल्याला स्टार्ट होताना पाहायला मिळते. अभिनंदन. एकतर कालची मॅच अप्रतिम राहिली. या मॅचसाठी कशा प्रकारची तयारी असेल? बॅटिंग करायची कितपत टार्गेट सेट कराल? 80 रनापर्यंतचं टार्गेट आहे आमचं. आणि खरं तर टॉस जरी सचिन जाधव जिंकले असले तरी निर्णय आमच्याच बाजून लागला आहे. आम्हाला बॅटिंगच घ्यायची होती. थँक्यू. निश्चितच अंडर प्रेशर घेण्याचा प्रयत्न नसेल. आपल्याला देखील शुभेच्छा असतील या मॅचसाठी. मित्रांनो टॉस झालेला आहे. निर्णय लागलाय तो सचिन सरांच्या बाजूने, अर्थातच पुरंदर संघाच्या बाजूने. त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षणाचा स्वीकार केला. मॅचला सुरुवात होते लगेच त्या ठिकाणी बोलूया. थँक्यू. चेक आता कमी केला तरी चालेल. नो इश्यू. आहा वंडरफुल, ब्युटिफुल, पॉवरफुल षटकार. पहा लक्ष इथे बरंच मोठं 75 धावसंख्येचं लक्ष पाहायला मिळतंय. परंतु इरादा बनवला, मनामध्ये कॅल्क्युलेशन व्यवस्थित केलं, एक्झिक्युशन प्लॅनचं व्यवस्थित केलं तर निश्चितच हे लक्ष देखील चेस केलं जाऊ शकतं. आपण काल पाहिलंय किल्ले अजिंक्यतारा संघाने ते आपल्याला करून दाखवताना. त्यामुळे निश्चितच किल्ले शिवनेरी तिकीट टू सेमीफायनल उपांत्य फेरीत जायचं आहे. तर निश्चितच प्लेऑफ्स मध्ये जायचं आहे. नाही उपांत्य फेरी आहे मित्रांनो. यावेळी चेंडू हवेत, लो कॅच होती. कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न झाला परंतु कॅच होताना पाहायला मिळत नाहीये. ड्रॉप होते कॅच. अप्रतिम, दर्जेदार. प्रयत्न खूप चांगले होते मित्रांनो. फ्रंटला समोरच्या दिशेने डाईव्ह घेतली, सूर मारला होता. फ्रंट डाईव्ह खूप कठीण असतात परंतु प्रयत्न चांगला, अप्रतिम, दर्जेदार प्रयत्न. धावसंख्या फलकावरती पाहायला होते ती 12. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावरती असताना पॉवर प्लेचं हे षटक. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 12 धावा. सुरुवात चांगली झाली आहे. गोलंदाज आपण पाहतो यावेळी सुधीर, ज्यांच्यावरती हल्ला चढवला गेलाय. सुधीर नांगरे माफ करा. ऑन साइडला पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न होता परंतु या प्रयत्नात आपण पाहतोय मिडल करू शकले नाही. तर बॅकच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल इथे धावसंख्या धावफलकावरती 12 पहिल्या षटकाच्या अंती. लक्ष 75 धावसंख्येचे 6 षटकांचा सामना तुमच्या समोर आहे. जवळजवळ तुमचा जो तर मयूर स्वतः संघनायक मयूर सर आणि त्यांच्यासोबत ज्ञानेश्वर आपल्याला पाहायला मिळतात जे यावेळी खेळपट्टीच्या दिशेने. प्रकाश डोकरे येत आहेत नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. जर्सी नंबर 8 प्रकाश डोकरे किल्ले रायगड संघासाठी. सुरुवात आतापर्यंत डिसेट पाहायला मिळते. सेकंड पॉवर प्ले बॅकवर्ड चेंडूला केव्हा स्टिअर केलाय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. एक सुंदर नजाकत भरा
स्ट्रोक पाहायला मिळाला 4 धावांसाठी. एम्पियल चौकार. सुरेख सुरुवात षटकाची सुरुवात खूप चांगल्या प्रकारे झाली. पहा ज्या प्रकारे बॅकफुटला जेंटल टच केलाय, पेसचा उपयोग केलाय, गॅप शोधून काढलाय, पॉइंटच्या फाईन खेळला गेलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख अशा प्रकारचे गॅप भेटणं तितकं सोपं नाहीये मित्रांनो, परंतु यावी काम करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्ञानेश्वर. यावेळी ऑन साइडला मात्र गॅप भेटून काढला जातोय. लेग ग्लान्स केलाय, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये मिळेल चौकार. 2 चेंडू 2 चौकार. या पॉवर प्लेला मात्र पॉवरफुल होताना आणि आवश्यकता आहे. कालचा शेवटचा सामना मित्रांनो, ज्या ठिकाणी 70 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऋषिकेश आणि डीजे जंगले साहेब यांनी ज्या प्रकारे सुरुवात केली, पहिल्या 2 षटकांमध्ये जवळजवळ 40च्या वर धावा सेट केल्या होत्या. 45 धावा 2 षटकांमध्ये बनवल्या होत्या. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला काय निश्चितच आपण पाहतो लेग ग्लान्स आणि फाईन जातोय चेंडू फाईन लेगच्या दिशेने. या देखील चेंडूवरती येतोय चौकार. खराब लाईन. चौकारांची हॅट्रिक मालिका इथे होईल पूर्ण. काल ऋषिकेशच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती चौकारांची डबल हॅट्रिक. आता 4 चेंडूवरती 4 चौकार. आणि यावेळी आपण पाहतोय ज्ञानेश्वर यांच्या बॅटमधून चौकारांची हॅट्रिक मालिका. खराब लाईन होती, त्याचा पुरेपूर फायदा घेतात. दोन्ही चेंडू आपण पाहिलं झालं लेग स्टिकच्या दिशेने. केवळ बॅट लगावण्याची त्या ठिकाणी आवश्यकता होती, ती केली. लेग ग्लान्स पाहायला मिळाले दोन्ही चेंडूंवरती. ह्यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन मध्ये तितक्या चांगल्या प्रकारे येऊ शकले नाहीयेत. लेंथ बदलली गेली होती, लाईन देखील बदल गेली. ऑफस्टिकच्या हलकीची बाहेरची लाईन ही चांगली लाईन आहे, यावरती तुम्हाला स्टिक राहावं लागेल. वारंवार त्या ठिकाणी चेंडू टाकावा लागेल. प्रकाश डोकरे पुन्हा एकदा सज्ज. धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण 24 धावा 24 रन्स. यावेळी बॅकफुटला येतात आणि कव्हरच्या दिशेने खेळला गेलेला फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन, क्षेत्ररक्षक एक धाव अर्जित, एका धावावरती मानतील समाधान. एक धाव जरूर प्राप्त केलाय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. चेतन मुरलीकरला आपण पाहतो क्षेत्ररक्षण आतापर्यंत चांगलं आहे. या आधीचा प्रयत्न देखील खूप चांगला होता. सुरेख स्ट्रेट ड्राईव्ह, सरळ बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कमबॅक केलाय. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 3 चौकार, त्यानंतर मात्र केवळ 1 धाव खर्च केली प्रकाश ढोकरे यांनी. आणि या षटकात आपण पाहतोय आल्या त्या 13 धावा. 2 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते किल्ले शिवनेरी संघाची ती 25 धावा 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अजूनही 50 धावांची आवश्यकता या ठिकाणाहून. आणि 4 षटकांमध्ये 50 धावा या मैदानात बनवल्या जाऊ शकतात. एकही विकेट गमावली नाहीये टीम शिवनेरी संघाने. ही जमेची बाजू आहे. 10च्या 10 विकेट्स त्यांच्या हातामध्ये आहेत. त्यामुळे निश्चितच येणाऱ्या 4 षटकांमध्ये हल्ला चढवला जाऊ शकतो. 4 षटकांमध्ये 50 धावा, अर्थातच जी सरासरी आहे तुम्हाला ती गाठायची आहे जवळजवळ 12.50 ची. रिक्वायर्ड रन रेट जो आपल्याला पाहायला मिळतो आस्किंग रन रेट आहे 12 ते 13च्या रन रेट. जर तुम्हाला पुढे जायचंय तर निश्चितच प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी एक मोठा फटका अनिवार्य असेल. एक षटकार किंवा एक चौकार जर आला तर या 12 ते 13 धावा एका षटकामध्ये मिळू शकतात. परंतु डॉट बॉल त्याच्याकडे देखील लक्ष द्यावं लागेल तुम्हाला. डॉट बॉल खेळणं थोडंसं परावृत्त करावं लागेल. त्यापासून डॉट बॉल पर्सेंटेज जर कमी राहील तर निश्चितच ह्या लक्ष तुम्ही गाठू शकता. सुधीर येतात यावी. सुधीर नांगरे सेकंड स्पेल घेऊन सज्ज होत आहेत. षटक क्रमांक 3 फील्ड रिस्ट्रिक्शन नसणार आहेत. आता फील्ड विखुरलेली पाहायला मिळते. डीप पॉइंट, डीप कव्हर, डीप अर्थातच लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट. यावेळी पुन्हा एकदा चेंडूला कट केलाय. डीप पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. या चेंडूवरती आता मात्र मिळेल केवळ 1 धाव. ज्ञानेश्वर आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगला सुरुवात ज्ञानेश्वर यांनी देखील केली. मयूर सर ज्यांच्या माध्यमातून देखील 2 चौकार आपल्याला पाहायला मिळेल मागील षटकामध्ये. तर मयूर स्वतः संघनायक या संघाचे आपण पाहतोय. बॅटिंग मार्क वरती चांगली ओपनिंग पेअर, चांगला ओपनिंग पार्टनरशिप पाहायला मिळाली आणि भागीदारी दोघांची. पुन्हा एकदा ऑन साइडला जागेवरून घेण्याचा प्रयत्न इथे प्लेड ऑन होताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज मयूर इथे होतील बाद. पहिल्या विकेटचं पतन. बॅटची इनरेज घेतली आणि यष्ट उद्ध्वस्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. शरीरापासून दूर ठेवला. चांगली रणनीती, या रणनीतीमध्ये सफल यशस्वी ठरतायत. मयूर इथे होतात बाद. 26 या धावसंख्येवरती लागतो तो पहिला धक्का टीम किल्ले शिवनेरी या संघाला.
तर मैदानात 12वा खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय सनबाद घेत असताना. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमेश वानखेडे सर आपल्याला पाहायला मिळतात. ज्ञानेश्वर यांना साथ देण्यासाठी सज्ज. मित्र उमेश वानखेडे सरांबद्दल सांगायचं झालं तर नक्कीच पहिली 2 पर्व आणि पहिल्या 2 पर्वांमध्ये उमेश सरांची बॅट अशा प्रकारे काही तळपली होती की ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं होतं. पहिलं पर्व जे आपल्याला याच मैदानात पार पडताना पाहायला मिळालं. किल्ले अजिंक्यतारा संघासाठी शेवटच्या सामन्यात महत्वपूर्ण खेळी करत त्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी पटकावला होता फायनलच्या मॅच मध्ये. आणि त्याच सोबत जर पाहायचं झालं तर की उर्वरित 2 पर्वांमध्ये देखील उमेश सरांची कामगिरी वाखाणण्याजोगी राहिली. पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय. चला घाई करा, विनंती आहे उमेश सर, दोन्ही संघांना विनंती घाई करा. अजून यानंतर 3 सामने खेळवायचे आहेत आपल्याला. पहिल्या चेंडूवरती चेंडूला लॉफ्ट केला राजकुमार दिंगरा लॉंग ऑनला तैनात. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार उमेश वानखेडे सर बॅक टू द पवेलियन. या 2 सक्सेसिव्ह विकेट्स नंतर मात्र इथे आपण पाहतोय किल्ले रायगड संघ कमबॅक करताना पाहायला मिळालाय. थँक्यू. न्यू वेटर राहुल पाटील आरपी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील. एकाच संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात 18 क्रमांकाची जर्सी 2 खेळाडूंनी परिधान केली आहे त्या ठिकाणी. राहुल पाटील आणि अनिकेत बनकर किल्ले शिवनेरी संघामध्ये. परंतु आरपी आलेत. राहुल पाटील यावेळी मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर यांना साथ देण्यासाठी. 2 क्विक सक्सेशन, 2 चेंडू 2 विकेट्स. पाहूया हॅट्रिक इथे होऊ शकेल का. हॅट्रिकची संधी गोलंदाज सुधीर यांना. फुल टॉस आणि चेंडू हवेत. हॅट्रिकची संधी होती, कॅच केले ड्रॉप. यावेळी मात्र गोलंदाजाकडून बरेचसे इथे इशितच महेश सुर्वे त्या ठिकाणी. महेश साठी खूप चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी जरूर उद्गार येत असतील गोलंदाज सुधीर यांच्याकडून. हॅट्रिकची संधी होती, संधी आली होती, जणू काय हॅट्रिक कंप्लीट होईल असं वाटलं, परंतु अंतिम क्षणी कॅच ड्रॉप. एक धाव इथे कंप्लीट केली. ज्ञानेश्वर दिली तिथे स्ट्रायकिंग एंडला. हलक्या तरी चेंडूला जेंटल पुश केलंय शॉर्ट टर्मिनेट रिजन मध्ये, गली रिजन ज्याला आपण म्हणू. एकदा पूर्ण केले. ज्ञानेश्वर यांच्यावरती आता हलकासा दबाव जरूर पाहायला मिळणार आहे. सुरुवात चांगली झाली होती, परंतु दुसऱ्या एंडला 2 क्विक सक्सेशन मध्ये विकेट पडल्या आहेत. इथे आता पार्टनरशिपची आवश्यकता आहे. पूर्वार्ध चांगला राहिलाय, मिड इनिंग आहे, त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. आणि शेवटच्या 2 षटकांमध्ये देखील हल्ला चढवला जाऊ शकतो, परंतु विकेट्स हातामध्ये असणं देखील महत्वाचं. परंतु त्याचसोबत तुम्हाला एक नजर ही रिक्वायरमेंटकडे देखील ठेवावी लागेल. स्टेप आउट घेण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाले. शॉर्ट ऑफ जॅब करण्याचा प्रयत्न पाहिलं, न्याहाळलं आणि आपल्या बदल. सुरेख षटक पाहायला मिळाले यावी. सुधीर यांचं एक यशस्वी षटक पाहतोय. केवळ 3 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट प्राप्त केलेत. खऱ्या अर्थाने कम्प्लिटली या सामन्याचा मोमेंटम, या इनिंगचा मोमेंटम, या डावाचा मोमेंटम चेंज करणारे षटक राहिलं. मोमेंटम ब्रेक केलं आणि आपल्या संघाच्या बाजूने शिफ्ट देखील केलं. पहिल्या 2 षटकांमध्ये पाहायचं झालं तर 12.50च्या सरासरीने धावा पूर्ण केल्या जात होत्या, परंतु या षटकात ब्रेक लगावला गेलाय. विकेट्स देखील प्राप्त केल्यात, ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. सुरेख यावेळी सुशील राठोड येतील गोलंदाजी मार्कवरती. नेक्स्ट बॅट साठी देखील तयारी करा. किल्ले अजिंक्यतारा विरुद्ध किल्ले पुरंदर. एक किल्ला किल्ले अजिंक्यतारा सातारा जिल्ह्याची शान, दुसऱ्या बाजूला किल्ले पुरंदर पुण्यातील एक महत्वपूर्ण ऐतिहासिक महत्व प्राप्त असणारे ठिकाण. पाहूया सातारा विरुद्ध पुणे यामध्ये कोणता जिल्हा ठरेल. सरस. शॉर्ट जंप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला फाईन लेग, शॉर्ट फाईन लेग मध्ये पाहायला मिळत आहे आणि त्याची परिणती चेंडू जाईल सरळ फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी आज चौकार. पहा
सामना तुमच्या हातामध्ये आहे, मोमेंटम तुमच्या संघाच्या बाजूने झुकलं गेलंय. त्या क्षणी या अशा छोट्या छोट्या चुका मात्र निश्चितच हे मोमेंटम प्रतिस्पर्धी संघाला बहाल करून देऊ शकतं. या 4 धावांसहित हलकासा बुस्टअप, हलकासा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो. ज्ञानेश्वर सेट बॅटर आहेत, थोडासा त्यांनी डिफेन्सिव्ह पवित्र अपनावला होता, परंतु या 4 धावांनिशी नक्कीच थोडासा विचार करताना आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावरती या 4 धावांच्या माध्यमातून 32 धावा, 32 धावा. यावेळी ऑफस्टिकच्या बाराचा चेंडू पाहायला मिळतोय. सुवाट चेंडू पंचाने देखील आपले दोन्ही हात उंच केलेत आणि सुवाट चेंडू हा घोषित केलाय. व्हाईट बॉल. राजवी येते, चिमुकली शिवनेरीची डाय हार्ट फॅन, संघाची सपोर्टर. यावेळी पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका ऍक्शन रिप्ले जवळजवळ पाहायला मिळाला, परंतु यावेळी लाईन वेगळी होती. थोडासा चेंडू आतल्या बाजूला आपल्याला पाहायला मिळाला, व्हाईट लाईनच्या. डॉट बॉल. चला, किल्ले अजिंक्यतारा आणि किल्ले पुरंदर संघ या दोघांमधील लढत पाहण्याजोगी असणार आहे. कोण जिंकणार, किल्ले अजिंक्यतारा की किल्ले पुरंदर, आणि कोण ठरणार त्या मॅचचा धुरंदर. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. यावेळी बॅट बाउन्स, परंतु का चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. प्रकाश ज्यांच्या माध्यमातून मागील षटकामध्ये कॅच ड्रॉप केला होता, परंतु यावेळी झालं ते झालं, पुढच्या चेंडूकडे लक्ष देणं महत्वाचं असतं, ते पाहायला मिळतं. यावेळी चांगल्या प्रकारे स्वतःला ऍडजस्ट केलं. बॅट बाउन्स नंतर देखील एकाच धावती समाधान मानावं लागतं दोन्ही बॅटर्सला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचते ती यावी 34 या धावसंख्या होती. 34 रन्स होती स्कोर कार्ड. लक्ष्य 75 धावसंख्येचं बरंच दूर आहे, परंतु प्रयत्न करावे लागतील. 2 गडी गमावलेत, एक पार्टनरशिप इथे बिल्ड होताना पाहायला मिळते. ऑन साइडला मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, पाचच्या पट्ट्यात पूर्णतः चेंडू आलेला नाहीये. इनर एजला चेंडू ब्रश होतोय आणि शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. एकच धाव, पण प्रत्येक चेंडूवरती धाव येणं महत्वाचं आहे, ते येताना पाहायला मिळते. तुमच्याकडे 14 ते 15 धावसंख्येची आता रिक्वायरमेंट आपल्याला पाहायला मिळते प्रति षटकामागे, त्यामुळे कमीत कमी 2 मोठे फटके ते खेळणं अनिवार्य आहे. दोन्ही एंडने आता अटॅक होणं देखील अनिवार्य आहे. ज्ञानेश्वर यांना साथ द्यावी लागेल, राहुल यांना देखील हात खोलावे लागतील. ज्ञानेश्वर स्ट्रायकिंग एंडला. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न झाला ऑन साइडच्या दिशेने, परंतु असफल, अयशस्वी. बॅटच्या पट्ट्यात रडार मध्ये चेंडू येत नाहीये. बॅट पॅटचा गॅप जरूर इथे टार्गेट केला गेला गोलंदाजाकडून. अँगलने चेंडूला आतमध्ये आणला. डॉट बॉल. लास्ट डिलिव्हरी या षटकात आतापर्यंत खर्च केल्या त्या केवळ 6 धावा. सुशील, माफ करा, 7 धावा. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, डीप मध्ये कव्हर क्षेत्ररक्षक तैनात, कुठलीही चूक नाहीये. सुंदर कॅच चेतन मोर्लीकर आपल्याला पाहायला मिळतोय. चेतन मोर्लीकर कुठलीही चूक करत नाहीये आणि या सामन्यात खऱ्या अर्थाने चेतनचं क्षेत्ररक्षण हे वाखाणण्याजोगं राहिलंय. अशक्यप्राय ठरणाऱ्या कॅच साठीचा प्रयत्न असेल, तदनंतरचे 2 चौकार अडवणं असेल, आता घेतली गेलेली कॅच असेल, चेतनचे हे प्रयत्न मात्र आपल्या संघासाठी फलदायी ठरत आहेत. या कॅच नंतर विकेटचं पतन, फलंदाज होत आहेत बाद. षटक क्रमांक इथे समाप्त होत आहे ते 4. 4 षटकांचा खेळ झाला समाप्त आणि 4 षटकांच्या अंती आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 35. या ठिकाणाहून आवश्यकता विजयासाठी ती 40 धावांची आणि येणारे षटक असणार आहेत ती केवळ 2 षटकात 40 धावा. रिक्वायर्ड. ओके, आशिष वड्डे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. गोलंदाजी मार्कवरती प्रकाश येत आहेत. प्रकाश ढोकरे सेकंड स्पेल साठी. ज्ञानेश्वर बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. प्रयत्न ज्ञानेश्वर यांनी खूप चांगले केले. पुन्हा एकदा चेंडू हवेत, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, अमोल जाता चेंडू खाली आणि कॅच ड्रॉप. अमोल सर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाले त्या ठिकाणी इन ऍक्शन. आणि आतापर्यंत अंकलकी साहेब सांगतात 4 कॅच ड्रॉप झालेत अमोल सरांकडून. माफ करा. वा, पारितोषिक लगावलं जात आहे पुन्हा एकदा. अमोल सरांकडे जातोय चेंडू. चेंडू देखील
ड्रॉप. नाही सर, पंधरीकरचं डिक्लेअर केलं नव्हतं, आता डिक्लेअर करतोय. तर निश्चितच आपण पाहतो एक चांगला खेळीमेळीचा सामना, खेळीमेळीचं वातावरण MPLच्या माध्यमातून आपला संपूर्ण परिवार एकत्र. पुन्हा एकदा ओव्हर दी कव्हर, एक्स्ट्रा कव्हर खेळला गेलेला फटका वाला येतोय. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तिथे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, चेंडू फरार होतोय बाउंड्रीच्या बाहेर. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आज चौकार. सुंदर, सुरेख. आणि इथे मात्र अमोल सरांसाठी पारितोषिक येते. थांबा, ओव्हर समाप्त झाली नाहीये. थांबा थांबा, ओव्हर तुम्हाला मी मगाशी सांगितलं की पंचांच्या परवानगीशिवाय आज जाऊ नका. जोपर्यंत अंपायर्स परमिशन देत नाही तोपर्यंत मैदानात जायचं नाहीये. एकेचाळीस धावा. यावेळी मात्र चलाख, चतुर, चाणाक्ष तिकडे गोलंदाज प्रकाश ढोकरे पाहतायत फलंदाजाला. त्यानुसार गोलंदाजी मध्ये लाईन बदलली आहे, दिशा बदलली आणि मोठा फटका करण्यापासून अजूनही वंचित ठेवलंय दोन्ही बॅटर्सला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 42-42 लक्ष आहे ते 75 धावसंख्येचं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट यांच्यातला संपर्क कुठेही पाहायला मिळत नाहीये. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. अडम मोहत विकेट मारा पुन्हा एकदा प्रकाशांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्टेप आउट होत आहेत, पुन्हा एकदा मिस करतायत लाईन कम्प्लिटली. लगातारचे ही 3 डॉट बॉल. 5 षटकांचा झालाय समाप्त सामना. 5 षटकांच्या अंतिम धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 42-42 आणि 42 धावसंख्येच्या निश्चितच आपण पाहतोय. लास्ट ओव्हर आहे आणि मुख्य मंचाकडून डिमांड आहे भूषण सर, मुख्य मंचाकडून डिमांड आहे वी वॉन्ट अमोल सर. लास्ट ओव्हर वी वॉन्ट अमोल सर. भूषण सर, वी वॉन्ट अमोल सर. 33 धावांची आवश्यकता आहे. भूषण सर, 33 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि वी वॉन्ट अमोल सर. थोडा कॉन्फिडन्स निश्चितच पाहायला मिळू शकतो आपल्याला. काल 24 होते, आज 33 आहेत. 9 धावा एक्स्ट्रा आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवरती नंबर 8 अय्याज येत आहेत. अय्याज वरती विश्वास पुन्हा एकदा. भूषण सर, 33 धावांची आवश्यकता असताना मला वाटत नाही कोणत्या कानमंत्र्याची तिकडे आवश्यकता असेल गोलंदाजाला. 33 धावसंख्येचं पाठबळ आहे तुमच्याकडे, कुशन आहे. राहुल पाटील स्ट्रायकिंग एला, आरपी ज्यांच्याकडे लक्ष असणार आहे. शेवटचं षटक, 6 चेंडू 33 धावा. पहिला चेंडू आपण पाहतोय. प्रथमतः फ्रंट फुटवरती हलकेसे कमिट झाले होते. लेंथ पाहिलं, बॅक फुटवरती गेले. आवश्यक तो फटका, अपेक्षित फटका खेळू शकलेले नाहीये. 1 धाव या चेंडूवरती केवळ. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. 32 धावांची आवश्यकता विजयासाठी. अर्थातच 5 चेंडू आणि 5 षटकार जरी आले तरी इक्वेशन थोडस इनकम्प्लीट. अप्रतिम चेंडू यावेळी, चांगला चेंडू, फ्लाईट दिला चेंडूला. आता मात्र प्रयोग करताना आणि खऱ्या अर्थाने अय्याजकडे ही संधी आहे. या षटकामध्ये ते वेगवेगळे प्रतीचे चेंडू हाताळू शकतात, थोडंसं प्रॅक्टिस करू शकतात. निश्चितच आपल्याकडे असलेल्या वेगवेगळ्या अस्त्रांची इथे परीक्षण करू शकतात ते. 4 चेंडूचा अजून खेळ शिल्लक. आणि हे चेंडू यावेळी लॉफ्ट, अमोलचा चेंडू खाली आणि अजून एक ड्रॉप, अजून एक ड्रॉप, अजून एक ड्रॉप. अमोल सर नंबर 21 21. यावेळी बॅटची आउटसाइड एज आणि विकेट किपिंगच्या माध्यमातून आपण बघतो भूषण सर कुठलीही चूक करत नाहीयेत. कॅच कंप्लीट. चला काही करा, विनंती असणार आहे आमची. आशिष, आरपी आणि निवाडर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. राहुल पाटील बाद होत आहेत. जर्सी नंबर 18 मैदानाच्या बाहेरून बाहेर येतोय आणि जर्सी नंबर 18 आतमध्ये जाताना देखील पाहायला मिळतोय. अनिकेत येतात, अनिकेत बनकर.
चला अनिकेत घाई करा. 2 चेंडूचा शेवटचा शिल्लक असणारा खेळ. फॉर्मॅलिटी आपण करतोय कम्प्लीट. औपचारिकता. अनिकेत बनकर नवीन बॅटर. स्विंग एंड मिस. कौतुक करावं लागेल अय्याजांचं. एकही खराब चेंडू टाकलेला नाही आतापर्यंत. 2 धावा जरूर खर्च केल्यात, परंतु सुंदर सुरेख षटक पाहायला मिळतं अय्याजांचं शेवटचं आणि अंतिम षटक हाताळताना. लास्ट डिलिव्हरी असणार आहे औपचारिकता या सामन्यातील. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की रायगड संघ तयारीत आहे. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. व्हॉट अ फिल्डिंग. एक्सलंट पीस ऑफ फिल्डिंग. यावेळी रुपेश सर काय सांगाल. 1000 रुपयाचं पारितोषिक या फिल्डिंग एफर्ट साठी अमोल सरांच्या. सामना इथे मित्रांनो समाप्त होतोय. सुंदर सुरेख पुन्हा एकदा आपल्याला सामना पाहायला मिळाला. रायगड संघ अंतिमतः उपांत्य फेरीच्या दावेदारीमध्ये निश्चितच आता मात्र थोडीशी आघाडी घेताना पाहायला मिळतोय. उपांत्य फेरीत जवळजवळ दाखल झालाय. ऑफिशियल अनाउन्समेंट आपण काही क्षणातच करणार आहोत. 5 षटकांच्या अगदी धावसंख्या दाखल पाहायला मिळेल ती तब्बल 45 धावा आणि 20 धावांनी जवळजवळ 20 नाही तर 30 धावांनी हा सामना गमावलाय टीम शिवनेरी संघाने. बॅड लक शिवनेरी. परंतु पुढच्या हंगामासाठी किल्ले शिवनेरी संघ अर्थातच या संघाचे टीम ओनर्स सन्मान्य श्री उमेशजी वानखडे साहेब आणि विशाल बिराजदार साहेब दोघांनी आमच्या शुभेच्छा असतील नेक्स्ट टुर्नामेंट नेक्स्ट स्पर्धेसाठी. यानंतर आपण प्ले ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. सामना तर या मॅचचा प्ले ऑफ द मॅच ठरतोय टीम किल्ले रायगड संघाचा अष्टपैलू खेळाडू अष्टपैलू कामगिरी करत सुशील राठोड. प्ले ऑफ द मॅच सामनावीराचा अगदार सुशील राठोड. 7 चेंडूमध्ये 16 धावांची विस्फोटक खेळी आणि 1 विकेट देखील आपल्या षटकामध्ये प्राप्त केला. तो सुशील ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. मी अंकलकी साहेबांना या विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत प्ले ऑफ द मॅचचा किताब. सर भूषण सर आपण देखील यायचं इथे. आपल्या सोबत सुशील राठोड देखील जोडले जातात. त्यांना आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत अंकलकी साहेबांच्या शुभ हस्ते. अभिनंदन सुशील. अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, ब्रँडेड कॅप मॅन ऑफ द मॅचची, त्याचबरोबर आपण पाहतोय ब्रँडेड बॅग ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत ब्रँडेड ब्लूटूथ स्पीकर, ब्रँडेड ब्लूटूथ एअरपॉड्स, ब्रँडेड सनग्लासेस आणि त्याचसोबतच आपण पाहणार आहोत निश्चितच एक ब्रँडेड परफ्यूम. अभिनंदन सुशील आणि अंकलकी साहेब आपलं देखील मनपूर्वक आभार. भूषण सर आपण देखील या